सोलापूर अक्कलकोट मार्गावर भयंकर प्रकार। 2 महिलांनी गाडी अडवली आणि पुरुषांसोबत असं निर्लज्जपणाचा कळस। जराही काही वाटलं नाही। भयंकर प्रकार ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल। नेमकं काय चाललंय या रस्त्यावर? सोलापूर अक्कलकोट मार्ग हा अनेकांसाठी केवळ प्रवासाचा रस्ता नाही तर श्रद्धेचा मार्ग आहे। रोज हजारो लोक देवदर्शनासाठी, कामासाठी किंवा इतर कारणांसाठी या रस्त्यावरून जात असतात। सर्व काही सुरळीत, शांत आणि सामान्य वाटत असतं, पण या शांततेच्या आड काहीतरी वेगळंच सुरू होतं याची कल्पना सहसा कुणालाच येत नव्हती। रस्त्यावरून गाडी जात असताना अचानक कडेला काही लोक दिसतात, हातात झेंडे, चेहऱ्यावर थकलेले भाव आणि मदतीसाठी केलेली हाक। पाहणाऱ्याला लगेच वाटतं की हे लोक कदाचित यात्रेला निघाले असतील किंवा एखाद्या अडचणीत सापडले असतील। गाडी चालवणाऱ्या व्यक्तीच्या मनात लगेच द्विधा निर्माण होते, थांबावं का, पुढे जावं का? कारण मदत करावी असं वाटतं, पण तरीही थोडासा संकोचही वाटतो। शेवटी मन जिंकताना गाडी थांबते। गाडी थांबताच 2 महिला पुढे येतात। त्या अगदी गाडीसमोर उभ्या राहतात, त्यामुळे चालकाला थांबणं भाग पडतं। त्यांच्या चेहऱ्यावर विनवणी असते आणि आवाजात आर्तपणा। त्या पाणी मागतात, थोडं पाणी द्या, खूप तहान लागली आहे असं म्हणत त्या मदतीची विनंती करतात। परिस्थिती पाहून कोणालाही नकार देणं कठीण जातं। गाडीत असलेला माणूस लगेच बाटली काढतो, पाणी देतो, काही वेळा स्वतःच्या जारमधून भरून देतो। त्या क्षणी सगळं काही अगदी साधं आणि मानवी वाटतं, पण पाणी घेतल्यानंतर गोष्ट तिथेच थांबत नाही। त्या महिला आणि त्यांच्यासोबत असलेले इतर लोक लगेच दुसरी मागणी करायला सुरुवात करतात। खाण्यासाठी काही पैसे द्या असा आग्रह धरला जातो। सुरुवातीला छोट्या रकमेची मागणी केली जाते, 100 किंवा 200 रुपये। गाडीतला माणूस मदतीच्या भावनेतून ते पैसे देतो। त्याला वाटतं की एवढी मदत केल्याने कुणाचा तरी उपयोग होईल। पण पैसे दिल्यानंतर परिस्थिती अचानक बदलते। अजून लोक पुढे येतात आणि सांगतात की ते 10-12 जण आहेत, त्यामुळे अजून पैसे द्यावे असा दबाव टाकला जातो। गाडीतील व्यक्ती थोडा गोंधळतो, त्याच्याकडे एवढे पैसे नसतात किंवा तो देण्यास तयार नसतो। तो नकार देण्याचा प्रयत्न करतो, पण त्या क्षणी वातावरण थोडं तणावपूर्ण झालेलं असतं। काही जण आवाज चढवतात, काही जण हातवारे करतात। चालकाला अस्वस्थ वाटू लागतं, त्याला वाटतं की लवकर इथून निघून जाणंच योग्य। शेवटी तो काहीतरी कारण सांगून पुढे माग काढतो। मागे काय चाललं आहे याकडे न पाहता तो पुढे निघून जातो, पण मनात मात्र विचित्र विचार चालू असतात। काही किलोमीटर पुढे गेल्यावर पुन्हा तसंच दृश्य दिसतं। पुन्हा काही लोक, पुन्हा पाणी मागणं, पुन्हा तीच पद्धत। मात्र आता हा योगायोग वाटत नाही। संशय अधिक गडद होतो। गाडी थांबवून पाहावं का की पुढे जावं? शेवटी उत्सुकता जिंकते आणि मग मागे वळून पाहण्याचा निर्णय घेतला जातो। गाडी पुन्हा मागे वळते आणि काही वेळातच तेच लोक पुन्हा दिसतात, पण यावेळी ते दुसऱ्या वाहनांना थांबवत असतात आणि त्यांच्याकडूनही मदत मागत असतात। हे पाहून धक्का बसतो, कारण काही मिनिटांपूर्वी ज्यांना मदत केली होती तेच लोक पुन्हा तीच गोष्ट करताना दिसतात। गाडी थांबवून त्यांना जाब विचारला जातो, तुम्हाला आधीच पैसे दिले होते, मग पुन्हा का मागताय? असा सरळ प्रश्न विचारला जातो, पण उत्तर काही मिळत नाही। काही जण चेहरा झाकतात, काही जण नजर चुकवतात आणि काही जण सरळ पळ काढतात। तो क्षण सगळं स्पष्ट करून जातो। ही खरी मदत नव्हती, हा एक ठरवून केलेला प्रकार होता। लोकांच्या भावनांचा फायदा घेतला जात होता। देवदर्शनाला निघालेल्या लोकांच्या श्रद्धेचा वापर करून त्यांची फसवणूक केली जात होती। पाण्याच्या साध्या मागणीपासून सुरू होणारा हा प्रकार हळूहळू पैशांच्या मागणीत बदलत होता आणि ही मागणी एका व्यक्तीकडून नाही तर अनेकांकडून वारंवार केली जात होती। एवढे प्रवाशांचा विश्वास डळमळीत होतो। पुढच्या वेळी खरंच कुणाला मदत करायची वेळ आली तर लोक 10 वेळा विचार करतील। हा प्रकार केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित नाही, अशा पद्धतीने अनेक वाहन चालकांना टार्गेट केलं जात आहे अशी शक्यता नाकारता येत नाही। म्हणूनच या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाने सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे। भावनेतून घेतलेले निर्णय कधी-कधी चुकीचे ठरू शकतात। मदत करणे ही चांगली गोष्ट आहे, पण त्याच वेळी परिस्थिती समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे। प्रत्येक विनंती खरी असेलच असं नाही। आणि शेवटी जे समोर आलं ते म्हणजे हा सगळा प्रकार एक नियोजित फसवणूक होता, ज्यामध्ये लोकांच्या भावनांचा वापर करून त्यांच्याकडून पैसे उकळले जात होते। त्यामुळे सावध राहा, कारण पुढचा नंबर कुणाचाही असू शकतो।